संध्याकाळी बॅचेस पण खूप असतात. ठीक आहे, चालतं. आता ॲक्च्युली ना, आज मी पण जे कॉम्प्युटर यूज करतोय ते जुनं आहे, खूप जुनं. म्हणजे कॉम्प्युटर जुनं नाही आहे, परंतु पायच्या जुनं व्हर्जनचं विंडोज 7 आहे एकतर. 32 बिट प्लस पायच्याम 2018. म्हणजे 30च मिनटं चालतं बरोबर. 30 मिनिटानंतर पुन्हा रिस्टार्ट होतं. लेट्स चेक काय काय नखरे आहेत याचे. सो एक छोटंसं डिसिजन घेतलं. आपल्याला डायरेक्टली प्रोजेक्ट डेव्हलप करायला थोडी डिफिकल्टी जाते. सो आपण थोडंसं जँगोचं डायरेक्टली ट्युटोरियलच रेफर करणार आहोत. देन आफ्टर आपण प्रोजेक्टवर जाऊया. लेट्स क्रिएट ए प्रोजेक्ट. कॉम्प्युटर थोडं स्लो आहे आज, थोडंसं कोपअप करावं लागेल. ठीक आहे, प्रोजेक्ट तोपर्यंत क्रिएट होईल, सगळ्या गोष्टी स्टार्ट होतील. जँगोची आपण मे बी त्या दिवशी थोडी हिस्ट्री बघितली नव्हती. तो अशी एक छोटीशी हिस्ट्री आहे त्याची. व्हेरी फर्स्ट 2003ला एक छोटंसं इंटरनल प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये जर्नल वर्ल्ड न्यूजपेपर हा यांनी या प्रोजेक्टमध्ये बनवला होता. देन आफ्टर एक जॅझ गिटारिस्ट. ओके. देन आफ्टर सेव्हरल हाय ट्रॅफिक साईट्स आणि काही ओपन सोर्स. नंतर मग प्रोजेक्ट ओपन सोर्स जेवढे आहेत तेवढे सगळे याच्यामधून बनवले गेले. याचा बेसिक कॉन्सेप्ट असा आहे, म्हणजे सगळ्यात सुरुवातीपासून हा एक विशेष असा राहिला की आपण एखादी वेबसाईट ॲक्सेस केली तर तिथे साधारण URL जी असते तिचं सगळ्यात युनिक हँडलिंग जँगोने प्रोव्हाइड केलं. लेट्स से अजून नोटपॅड क्रिएट करतो. तो कुठली एक वेबसाईट असेल, साधारण www.google, गुगल नाही, ॲट इनोव्हेशन .com. ह्या URL मध्ये 5 प्रोव्हाइड केले जातात. सगळ्यात सुरुवातीला एखादा डोमेन जेव्हा ॲक्सेस होतो तेव्हा डिफॉल्ट काही गोष्टी रन होतील, जसं की index.php किंवा default.php किंवा index.html किंवा index.asp किंवा JSP. आवाज येतोय क्लिअर? थोडासा बसलेला पण आहे. ठीक आहे, तू एकटीच आहे, नाही आता रिस्पॉन्स देत राहा बरं का. सो जेव्हा आपण एखादं डोमेन ॲक्सेस करतो तेव्हा ही फाईल रन होते. ठीक आहे, याचं एक छोटंसं एक्झाम्पल पण दाखवतो.
वेबसाईट डेव्हलपमेंट बद्दल काही झालेलं आहे का, छोटं मोठं ट्युटोरियल रेफर करून किंवा एखादा कोर्स म्हणा काही? जावास्क्रिप्ट HTML शिकते, ठीक आहे, चालत आहे. ओके, सो बहुत बढ़िया. आता हे जे HTML चे जावास्क्रिप्टचे पेजेस बनवले जाते, त्यानंतर आपल्याला ते इंटरनेटवर अपलोड करावे लागतात. सो फॉर अपलोडिंग दॅट आपल्याला दोन गोष्टी मेक शुअर कराव्या लागतील. व्हेरी फर्स्ट, त्याच्यासाठी एक डोमेन घ्यावा लागतो. डोमेन इन द सेन्स असं कुठलंही एखादं नाव. आता इथं आपण स्मार्ट इनोव्हेशन एक्झाम्पलमध्ये बघतो आहोत. याच्या जागी काही पण येईल ते. इथे इनिशियल म्हणजे थोडक्यात टॉप लेवल डोमेन पण काहीही असू शकतो. हा आपल्याला एक विशिष्ट कॉस्ट देऊन परचेस करावा लागतो. ओके. आणि त्यासाठी काही स्पेशल वेबसाईट्स आहेत लाईक बिग रॉक, देन आफ्टर तुमचे GoDaddy. ओके. अशा वेबसाईट्सवरून आपल्याला डोमेन मिळतो. डोमेन घेतल्यानंतर एक व्यवस्था करावी लागते ती म्हणजे होस्टिंगची. होस्टिंग म्हणजे एक स्पेशल व्हर्च्युअल स्पेस जिथे आपण या फाईल्स अपलोड करू शकतो. आणि ऑनलाईनला तुम्हाला त्या फाईल्स अपलोड करायच्यात. देन आफ्टर तिथून त्या एक्झिक्यूट केल्या जातील. ऑनलाईनला जिथे कुठे फाईल अपलोड करू, जसं आता इथे ऑनलाईनला अपलोड केलेल्या आहेत आणि एक फाईल दिला म्हणून सॉफ्टवेअर आहे, त्या थ्रू आपण एक इझिली त्या फाईल्स हँडल करू शकतो. तर सध्या एक विशिष्ट IP ला हे कनेक्ट आहे. 151.106.117.162 या IP चं सर्व्हर आहे. त्या सर्व्हरला एक विशिष्ट युजर नेमने कनेक्ट केलेलं आहे. तो ऑनलाईनला याचं पोर्टल मी नंतर दाखवून देईल. तो सध्या कनेक्ट केल्यानंतर इथे public.html फाईल ॲक्सेस होत असते आणि याच्यात साधारण एक इंडेक्स फाईल असावीच लागते. तो इंडेक्स HTML. तर जेव्हा एखादी वेबसाईट रन करेल, लेट्स से इथे एक रन करतोय आता ऑन मार्केट. ही वेबसाईट रन केल्यावर वेबसाईटचं नावाला नाव दिसतंय, परंतु बॅकएंडला जे पेज रन झालं ते पेज आहे index.html. ठीक आहे हे. सो पहिल्या वेळेस इथे काही नाव दिसत नाहीये, राईट. पण दुसरी एखादी लिंक क्लिक केली आपण, ओ शिट, इथे दिसते आता, दिसतच नाही. आज काहीतरी टाकतो हा. ओके. आता हे जेव्हा एंटर केलं ना, इथे फाईलचं नाव दिसायला सुरुवात झाली. सो कंझ्युमर होम इंडेक्स 2.php. देन आफ्टर पूर्ण पाथच दिसायला सुरुवात होते. सो बीटा, त्याच्यात त्यात कंझ्युमर होम इंडेक्स 2. सो पूर्ण पाथ आपल्याला इथे दिसतोय. हा पाथ दिसल्याचा एक छोटासा छोटंसं डिमेरिट असं आहे की याने सिक्युरिटी पण कॉम्प्रोमाइज होते. सर्व्हर कसा वर्क करतो हे एक्झॅक्टली, किंवा वेबसाईट कशी वर्क करते हे एक्झॅक्टली कळून जातं समोरच्याला. आणि तो मे बी आपल्या फाईल्स ट्रॅप करून त्यामध्ये काही एरर किंवा हॅकिंगचे जे इश्यूज आहेत ते समोर येऊ शकते. सो फॉर दॅट एक कॉन्सेप्ट समोर आला की आपल्याला काम करताना एक विशिष्ट मॉडेलने काम करायचं आणि त्या मॉडेलला त्यांनी MVP असं म्हणायचं ठरवलं. सो MVP म्हणजे काय, कसं मिनिट, इमेज डाउनलोड केली होती. सो साधारण असं हे मॉडेल असणार आहे. सो MVP म्हणजे मॉडेल व्ह्यू टेम्पलेट. बरं, आता इथे एक युजर आहे जो विशिष्ट रिक्वेस्ट पाठवेल. आपला सर्व्हर लेट्स से जँगोचा असं गृहीत धरू आपण. सो ती रिक्वेस्ट जाईल, गेल्यानंतर URL मॅपर ती URL चेक करेल. चेक केल्यानंतर विशिष्ट व्ह्यू ॲक्सेस होईल. तो ॲक्सेस होण्यासाठी दोन गोष्टी रेंडर केल्या जातील. एक असेल त्याचं मॉडेल आणि दुसरा असेल टेम्पलेट. सो मॉडेल एका विशिष्ट टेम्पलेटमधून रेंडर होईल आणि एक व्ह्यू जनरेट होईल.
तो व्ह्यू URL कडे सुपूर्द केला जाईल आणि ती URL मग Django सर्व्हरकडे जाईल. जे काही त्याचं HTTP रिक्वेस्टमध्ये कन्व्हर्जन असेल ते केलं जाईल आणि देन आफ्टर युजरला पाठवलं जाईल. सो ह्यासाठी एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की 100% प्रोजेक्ट Djangoवर बनत नाही. ओके, म्हणजे जरी म्हणत असतील की जिकडे तिकडे आहे की करू शकतो आपण, इंस्टाग्राम सारखा प्रोजेक्ट बनतो. सो इंस्टाग्राम सुद्धा पार्शली पार्शली Djangoचा यूज करतात. ठीक आहे. बाकी तर त्याच्या बेसिक ज्या लायब्ररीज आहेत ते त्यांनी स्वतःच्या डिझाईन करून घेतल्यात. सो काही विशिष्ट प्रकारचे प्रोजेक्ट्स लाईक इथे जे एक्झाम्पल दिलं की एक न्यूजपेपरचं वर्ल्ड न्यूजपेपर त्यांनी बनवलं होतं. मग त्या वर्ल्ड न्यूजपेपरला त्यांना पेजेस मेंटेन नाही करावे लागले. जर ही वेबसाईट न्यूजपेपरची आहे आणि तुम्हाला 2010चा न्यूजपेपर बघायचा, तर तुम्ही ते 2010 एंटर करा. त्यात तुम्ही महिना एंटर करा, जानेवारी. सो तुम्हाला 2010 जानेवारीचे जे पेजेस असतील ते दिसतील. तर ही जी काही लिंक आहे त्याच्यातले पाथ तो कॅप्चर करतो. बॅकएंडला ह्या नावाच्या कुठल्याच फाईल नसणार आहे. पूर्ण URL डिकोड करून त्यातून एक क्वालिफाईड आउटपुट बनवलं जाईल आणि ते बनवण्यासाठी पायथॉनची 100% लायब्ररी यूज होणार आहे, जे आपण आतापर्यंत शिकलो. अँड देन आफ्टर आपल्याला आउटपुट मिळेल. सो बेसिकली हे मॉडेल आपल्याला लक्षात ठेवायचं. सो मग इथे आल्यानंतर साहजिकच आहे आपल्याला सिस्टमॅटिक काम करावं लागेल. काम करण्यासाठी तुम्ही इकडून येऊ शकता किंवा उजवीकडूनही जाऊ शकता. सो हेच योग्य आहे की सगळ्यात सुरुवातीला आपण एक Django इन्स्टॉल करणे, त्यानंतर URL मॅपिंग करणे, ज्या गोष्टी तुम्हाला डिकोड करायच्या आहेत, देन देन काही व्ह्यूज असतील आणि काही मॉडेल्स आणि टेम्पलेट आपण रेंडर करूया. सो ओके, गुड मॉर्निंग शिवराज, झाली का जिम? तर मॅडमनी सांगितलं तर जिम असते म्हणून सकाळ. ठीक आहे, चालेल. सो कंटिन्यू करतोय. सो ह्या स्टेप्सने आपण जाणार. त्यानंतर एक डिझाईन करण्याची फिलॉसॉफी आहे Djangoची. पहिलं तर लूजली कपल्ड. ओके, Django aims to make each element of its stack independent others. शिवराज, आज आहे ना आपण थोडी थिअरी डिस्कस करतो आहोत. आपण जो डायरेक्टली प्रोजेक्ट हँडल करायला घेतला होता, तो प्रोजेक्ट काय इझिली समजत नाहीये. थोड्याशा अडचणी त्याच्यामध्ये येत आहेत. सो आपण अगोदर Djangoचं ट्युटोरियल स्टेप बाय स्टेप रेफर करूया. एक एक गोष्ट त्यातली समजून घेऊ आणि मग नंतर आपण याच्यावर प्रोजेक्ट डिझाईन करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स कंटिन्यू. सो ह्या काही थिअरॉटिकल गोष्टी आहेत. लेस कोडिंग, लूजली कपल्ड. ओके, याच्यातलं जे एक्सप्लेनेशन हे समजण्यासारखं आहे. Djangoमध्ये जो काही वेब प्रोजेक्ट डेव्हलप केला जाईल, हा एक एक एलिमेंट इंडिव्हिज्युअल आणि कम्प्लीट डिझाईन करण्यासाठी बनवलेला असतो. तो साधारण याच्या कम्पेअरला आपण जर दुसरे प्रोजेक्ट ठेवले, लेट्स आपण एखादा PHPचा प्रोजेक्ट ठेवला, तर PHPचं एक पेज किंवा एक ॲप हे स्टॅक नसतं. स्टॅक इन द सेन्स पूर्ण इंडिपेंडंट नसतं. याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या काही फाईलची मदत घ्यावी लागते. आणि कंपॅरेटिव्हली थोडंसं क्लिशे होतं की एका वेळेस तुम्हाला मल्टिपल फाईल्स हँडल कराव्या लागतात. इथे मात्र त्यांनी तो प्रकार टाळलेला आहे. काही प्रमाणात टाळलेला आहे, 100% पण नाही, कारण डिपेंडन्सी तर असणारच आहे. बिना डिपेंडन्सीचा प्रोजेक्ट नसतो. बट स्टील त्यांनी हा पूर्ण प्रयत्न केला की इंडिव्हिज्युअल ॲप हे एक स्टॅक असेल, स्टॅक इन द सेन्स कम्प्लीट असेल आणि त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही. इंडिपेंडेंटली तो स्वतः डिकोड होईल आणि जे काही युजर मागेल ते तो देऊ शकेल. ओके, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला डिझायनिंग करायचं आहे. मग आता याच्या काही अडचणी पण येतात. लाईक तुम्हाला एखादं ई-कॉमर्सचे प्रोजेक्ट बनवायचा आहे, जो की एकदम पहिल्या ट्युटोरियलमध्ये बघत होतो. तर ई-कॉमर्सच्या प्रोजेक्टमध्ये काही एंड्स असतात. लेट्स से सगळ्यात सुरुवातीला एक एंड आहे कंझ्युमरचा, दुसरा एंड आहे वेंडर्सचा, की जे लोक
त्यानंतर तिसरा एंड आहे डिलिव्हरीज. ओके. व्हेंडरमध्ये पुन्हा सब प्रॉडक्ट सब काहीतरी असू शकेल, की जसं की प्रॉडक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा. आता हे लँग्वेजच्या म्हणण्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन करा, की कंझ्युमरचा एक एंड वेगळा डिझाईन होईल, व्हेंडरचा एक एंड वेगळा डिझाईन होईल की जो त्या पॅनलवर जाईल आणि जे काही प्रॉडक्ट त्याला अपलोड करायचे तो ते करेल. एकदम अजून लास्टवाला असेल ॲडमिन आहे. तो प्रत्येक एंड तो त्याच्या त्याच्या काय म्हणू कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये बनेल, की कंझ्युमरचा एक कम्प्लीट बनेल, व्हेंडरचा एक त्याचा त्याचा स्वतःचा बनेल, प्रोडक्टचा त्याचा स्वतःचा बनेल, डिलिव्हरीचा त्याचा स्वतःचा बनेल, ॲडमिन एक कम्प्लीट बनेल. परंतु व्हेंडरने जे प्रोडक्ट अपलोड केले तेच तुम्हाला कंझ्युमरला दाखवायचे आहेत. मग या दोघांची डिपेंडन्सीने असं म्हणताच येणार नाही. व्हेंडर तिकडे जे कस्टमायझेशन देईल ते तुम्हाला इकडे दाखवायचे. देन आफ्टर कंझ्युमर ज्या ऑर्डर देईल त्या तुम्हाला डिलिव्हरीला सांगायच्या आहेत. ओके. ॲडमिन थ्रू तुम्ही काही कंझ्युमर्स मॅनेज करशाल, काही व्हेंडर्स मॅनेज करशाल. सो यांची इंटरडिपेंडन्सी तर आहे बऱ्यापैकी. सेकंड थिंग, व्ह्यूज वाईजही बऱ्यापैकी इंटरडिपेंडन्सी लागते. म्हणजे तुम्ही कंझ्युमरला एखादा प्रॉडक्ट दाखवताय की ज्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टचं नाव आहे, प्रॉडक्टची प्राइस आहे, प्रॉडक्टचा फोटो आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. व्हेंडर जेव्हा एखादा प्रॉडक्ट अपलोड करतो ना, त्याला लाईव्ह बघायची इच्छा असते की माझा प्रॉडक्ट कसा दिसतोय. मग अशा वेळेस तुम्ही त्याला सरळ कंझ्युमरमध्ये घेऊन जाणं हे थोडंसं लेंदी होईल, किंवा कंझ्युमरचा एखादा एंड जोडून देणं ते पण लेंदी होईल. सो इन्स्टिड ऑफ दॅट तुम्हाला व्हेंडरमध्येच कंझ्युमरच्या काही गोष्टी इम्पोर्ट करायच्या आणि टेम्पररी दाखवून द्यायचं की तो प्रॉडक्ट कसा दिसेल. ठीक आहे. सो इंटरडिपेंडन्सी आहे, बट स्टील जँगो असं काही मेकॅनिझम प्रोव्हाइड करतं की तुम्ही इंटरडिपेंडन्सीच्या भानगडीत पडूच नका. जास्तीत जास्त इंडिपेंडंट प्रॉडक्ट बनवायचे, की कंझ्युमरचं कंझ्युमरकडे राहील, व्हेंडरचं व्हेंडरकडे राहील, प्रॉडक्टचं प्रॉडक्टकडे राहील, रिव्ह्यूचं रिव्ह्यूकडे राहील. मग इंटर कम्युनिकेशन होईल ते फक्त डेटाबेसचं. आणि ती व्यवस्था त्यांनी करून दिली का डेटाबेस कनेक्टिव्हिटी इज नॉट बिग डील इन जँगो. है ना. तुम्हाला इथे अगदी इझिली या सगळ्या गोष्टी डेटाबेसच्या रिलेटेड करता येतील. बाकी व्ह्यूज वगैरे बनवायच्या आहेत तर त्यासाठी टेम्पलेट म्हणून त्यांनी एक पार्ट आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला, ज्याच्या मदतीने आपण त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. तो त्यांनी प्रोव्हिजन सगळी केलेली आहे, पण स्टील जसं आता डिस्कस केलं की डिपेंडन्सी येते थोडीफार. 100% नाही, बट 90% 80% आपल्याला लूजली कपल्ड प्रॉडक्ट बनवायचं आहे, की यांच्यात कपलिंग होणार नाही. ठीक आहे. जो असेल तो फॉरएव्हर सिंगल असेल. सो ऑलवेज स्टॅक डेव्हलपमेंट चालेल, एक एक ॲप त्याचं इंडिपेंडंटली डिझाईन केलेलं आहे. लेस कोडिंग हे तर समजू शकतो आपण. त्यानंतर हा एक पार्ट आहे जँगोने जेव्हा पहिल्यांदा पहिले डॉक्युमेंटेशन दिले तर त्यांनी DRY म्हणजे डोंट रिपीट युअर सेल्फ. Everything should be developed only in exactly one place instead of repeating it again and again. पुन्हा पुन्हा डिझाईन नाही करायचं. तर मुळात पायथॉनचं ते आहेच की मॉडेल्स बनवणे आणि ते रियूज करणे. फास्ट डेव्हलपमेंट ही काही फिलॉसॉफी आहे त्याच्या मागे. क्लीन डिझाईन हे एक खूपच मोठं पाऊल जँगोमध्ये उचललं गेलं, की थोडंही डिझाईनमध्ये कॉम्प्रोमाइज करीत नाहीयेत ते. आणि ते कारण आहे की काही जण जँगो नाकारतात सुद्धा. है ना. वैयक्तिक आम्ही सुद्धा प्रोजेक्ट घेण्याआधी थोडासा विचार करतो, आमची टीम पण, हे जँगोमध्ये करायचं आहे की नाही करायचं आहे. याच्यापेक्षा मग लारावेल परवडतं थोडं थोडं. सो इथे डिझाईन मात्र क्लीन असते आणि क्लीनच असायला पाहिजे. सो जँगो स्ट्रिक्टली मेंटेन्स अ क्लीन डिझाईन थ्रू आउट इट्स ओन कोड अँड मेक्स इट इझी टू फॉलो बेस्ट वेब डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस. सो शिस्तबद्ध प्रोजेक्ट जर डेव्हलप केला तर नंतरही त्याचा फायदा होतोच नक्की, परंतु ती शिस्त कधी कधी थोडीशी त्रासदायक पण होते. पण हरकत नाही, ते ॲडव्हान्टेजेस आहेत. सो आय होप तुम्ही ते डिझाईन करसाल स्वतःहून. काही स्टेप्स आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात डेव्हलपमेंट करतानाच्या. सो व्हेरी फर्स्ट इन्स्टॉलिंग जँगो, देन आफ्टर डेटाबेसचा सेटअप आणि त्यानंतर वेब सर्व्हर. ठीक आहे.
सो व्हेरी फर्स्ट Django इन्स्टॉल करतो. हम्म, 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 सो ही एक गोष्ट आहे जी की आपण खूप वेळेस केली. अजून प्रोजेक्ट कॉन्फिगर नाही झाला. श्रुती, तुझ्याकडे जे पायथॉन आहे ते कोणतं आहे रे? व्हर्जन कोणतं आहे? म्हणजे पायथॉनच यूज करतेस की दुसरं काही आहे? विंडोज 10 असेल तर विंडोज 10 सांग. विंडोज 7 असेल विंडोज 7 सांग. गुड मॉर्निंग रोहित. 3.9 विंडोज 10. ओके, ठीक आहे. तिथे तर अडचण यायला नाही पाहिजे. आज मी विंडोज 7 वर काम करतोय. कम्प्युटर अवेलेबल झाला तरी. तो पी आय पी इन्स्टॉल. सो पायथॉनचं पॅकेज आता इन्स्टॉल होत आहे. दुसरं काम असणार तुमचं डेटाबेस सेटअपसाठीचं. सो आज मी कुठलाच डेटाबेस सेटअप नाही करणार. जो आहे ऑलरेडी तोच फक्त यूज करणार. ओके, SQLite 3 म्हणून आहे. सो याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन नको आहे आपल्याला आज. जस्ट ॲडमिन पॅनल स्टार्ट करण्यासाठीच्या 2 कमांड तुम्हाला सांगितल्या जातील. सो सगळ्यात सुरुवातीला Django इन्स्टॉल केलं विथ द हेल्प ऑफ कमांड pip install Django. डेटाबेसचा सेटअप ऑलरेडी आहे. आपण जे करणार ते काय करणार, पायथॉन manage.py मेक मायग्रेशन. बरं, इन्स्टॉल झालेलं आहे. आता ॲप आपण क्रिएट करू. या कमांड आठवत नाही असं तर नाही ना? आपण खूप वेळेस केलं बरं का. आता Django ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट ही आपली असणार प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठीची सगळ्यात पहिली कमांड. तो Django ॲडमिन स्टार्ट प्रोजेक्ट. प्रोजेक्टला नाव देऊयात आपण 1. स्पेस देऊन डॉट द्यायला विसरू नका. तो प्रोजेक्ट इथे क्रिएट झाला. सो 1 तुम्हाला इथे दिसेल. हा एक बेसिक प्रोजेक्ट. यामध्ये काही फाईल्स आहेत, याचं डिस्कशनही आपण केलं होतं. सो स्टील ॲज अ थिअरी आपण हे पुन्हा एकदा बघणार आहोत थोडं थोडं. सेकंड टास्क तुम्हाला करावं लागतं की ॲप्स क्रिएट करावे लागतात. बट सध्या आपल्याला ॲपची गरज नाही आहे. सो डायरेक्टली आपण आपली पुढची स्टेप जी की ही ती आपण करणार आहोत. सो साधारण आपल्याला ही एक फाईल मिळते manage.py. ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिसेल manage.py. याच्याबद्दल आपण एक छोटीशी हेल्प मागवूया. manage.py आणि इथे लिहूयात हेल्प. मला manage.py एवढ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार. ओके, इन केस एखादी कमांड जर नाही आठवली तुम्हाला, कारण बऱ्यापैकी आपलं काम याच्या आसपास राहणार आहे आणि जर कमांड नसेल आठवत तर manage.py काय करू शकतो हे तुम्हाला हेल्प कमांडमधून कळेल. जस्ट टाईप हेल्प. सो पहिलं तर चेंज पासवर्ड ऑथेंटिकेशन रिलेटेड. त्यानंतर क्रिएट सुपर युजर जे आपण करणार आहोत एक थोड्या वेळात. रिमूव्ह स्टेल कंटेंट टाइप्स. आता यातल्या बऱ्याचशा मला सुद्धा माहिती नाही आहे ना. सो चेक इन केस व्हर्जन चेक करायचं असेल तुम्ही यूज करू शकणार आहात. कंपाईल मॅसेजेस, क्रिएट कॅचेबल्स, डीबी शेल्स. सो एन नंबर ऑफ कमांड आहेत ज्यातली आपण ही एक यूज करणार आहोत सध्या. मेक मायग्रेशन, मायग्रेट.
सेंड टेस्ट मेल ही जँगोने दिलेली सगळ्यात पहिली डिफॉल्ट फॅसिलिटी होती, ज्याच्यामुळे बरेच जण अट्रॅक्ट झाले, की मेल या थ्रू कॉन्फिगर व्हायचेत आणि ते पाठवले जायचे, विशिष्ट जर सर्व्हर होस्ट असेल तर. त्यानंतर शेल हा एक पण कॉन्सेप्ट आहे का जो मॅनेज डॉट पाय प्रोव्हाइड करतो. येस, बघूयात आपण स्टेप बाय स्टेप. याच्यातल्या एवढ्या कमांड आपण बघणारच आहोत. देन स्टार्ट ॲप, जे की आपण केलं होतं काल परवा. स्टार्ट प्रोजेक्ट जे जस्ट आपण आत्ता केला. आणि रन सर्व्हर. तो मॅनेज डॉट पाय देन रन सर्व्हर. ओके, आय थिंक सो. ओके, सो हे झालेलं रन. आज पायथॉनचं जुनं व्हर्जन असल्या कारणास्तव जँगोची ही जुनी स्क्रीन आहे. जुनी इन द सेन्स आपण 3.2 यूज करतो आणि हे माझ्या मते 2.1 समथिंग आहे काहीतरी. सो जे काही थोडेफार चेंजेस आहेत ते आपण सांगूयात. ओके, आणि मे बी नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच लेक्चरला लेटेस्ट व्हर्जनच यूज करेल. लेटेस्ट काहीतरी लॅपटॉप वगैरे मॅनेज करेल. ओके, सो आपण आतापर्यंत सिम्पली काही स्टेप्स फॉलो केल्या, ज्यामध्ये एक पायथॉन प्रोजेक्ट क्रिएशनची, सॉरी इन्स्टॉलेशनची, प्रोजेक्ट क्रिएशनची आणि रन सर्व्हरची. यानंतर आपण डेटाबेस क्रिएट करणार, ही आपली नेक्स्ट स्टेप राहील. पायथॉन मॅनेज डॉट पाय आणि इथे असणार मायग्रेट. लेट मी कॉपी दिस. नवीन टर्मिनल स्टार्ट करतो, एक 2च मिनिटं. आणि हे सरळ मायग्रेट अशी कमांड यूज करतोय हा, कारण मायग्रेशन जेव्हा पहिल्यांदा प्रोजेक्ट तयार करतो ना, तेव्हा ऑलरेडी एक झालेला असतो. मेक मायग्रेशन करतो. तो नो चेंजेस डिटेक्टेड आहे, कारण ऑलरेडी त्यांनी एक मायग्रेशन करून दिलेलं आहे आपल्याला आणि त्यात आपण ऍडिशन सध्या काही केलेली नाही. तो म्हणतो नो चेंजेस आणि आपण आता करू फक्त मायग्रेट. एक एक SQL ची क्वेरी रन झाली आणि आपला डेटाबेस क्रिएट झाला. डेटाबेस क्रिएट कुठे झाला सध्या, तर इथे DB SQLite 3 मध्ये तो क्रिएट झाला. डबल क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला डेटाबेस दिसेल. ओके, सो आपल्याला एक वेगळा व्ह्यूवर लागेल हा. सो ऑनलाईनला तुम्ही एक काम करायचं, SQLite 3 व्ह्यूवर. आणि एक वेबसाईट आहे SQLite browser.org, ती रन करायची. या SQLiteच्या ब्राउझरवर तुम्हाला तो डेटाबेस चेक करता येईल. सध्या आहे तिथे, भरोसा ठेवा, इनबिल्ट आहे तो. आणि हो, इथे तो डाउनलोड करायला सांगतोय. ठीक आहे, विंडोज 10 साठी डाउनलोड करून ठेवला.
SQLite ऑनलाईन अशा 2-3 गोष्टी आहेत. ही फाईल ट्रॅक करतो. ओपन आणि इथे ती पेस्ट करतो कंट्रोल प्रेस करून. आणि जेव्हा ओपन केली तेव्हा तुम्हाला त्यातले सगळे टेबल दिसायला लागले. सो ऑथेंटिकेशन ग्रुप परमिशन्स युजर्स, त्यामध्ये नेम्स असतील. सो जेवढे गरजेचे होते ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, बेसिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठीचे, तो त्यांनी ठरवल्यानुसार टेबल्स ठरवलेत आणि आता इथे बनले. तो DB SQLite 3 आपण इथे ॲक्सेस केला. सो डेटाबेस क्रिएट झाला. एवढं सगळं फक्त क्रिएट झालं हे सांगण्यासाठी होतं. ठीक आहे. अदरवाईज भरोसा ठेवा ते होऊन जातं बॅकएंडला. आता आपण ॲडमिन पॅनल रन करणार. तर हे आहे आणि इथे आपण ऑब्लिक देणार, ॲडमिन असं लिहिणार. ॲडमिन लिहिल्यानंतर तुम्हाला इथे Django ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल आणि युजर नेम आणि पासवर्ड विचारेल. तर सध्या आपल्याकडे कुठलाच युजर नेम पासवर्ड कॉन्फिगर केलेला नाहीये, पूर्ण ब्लँक आहे. तर आपल्याला Django शेल एक फंक्शन प्रोव्हाइड करतं की ज्या थ्रू आपण हा एक युजर क्रिएट करू शकतो. एक युजर आपण क्रिएट करू शकतो. 1-2च मिनिटाला प्रोजेक्ट रिस्टार्ट होईल. अर्धा तास झाला. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप डिस्कस करूयात आपण. त्या दिवशी झाल्याप्रमाणे का आपल्याला एक प्रोजेक्ट स्टार्ट करावा लागतो. देन आफ्टर रन सर्व्हर एक ॲप्लिकेशन क्रिएट करावं लागतं ज्यामध्ये अशा काही फाईल्स तयार होतात. हे तयार झाल्यानंतर जे काही ॲप आपण बनवू ते आपल्या प्रोजेक्टला सांगायचं आणि ते सांगण्यासाठी इन्स्टॉल्ड ॲप ट्युपलमध्ये आपण माय ॲप आपला ॲड करणार. कसं करायचं बघूयात 1-2 मिनिटात. ॲक्च्युली जे नवीन आले त्यांना सांगतो, हे पायचार्म ॲक्टिवेटेड नाहीये, त्यामुळे दर अर्ध्या तासाला ते बंद होत आहे. अर्धा तास झाला, बंद झालं, पुन्हा स्टार्ट करतोय. शुरू जल्दी जल्दी. ठीक आहे. सो आता आपण जी कमांड यूज करणार ती ही python manage.py create super user. आपण सुपर युजर बनवणार. त्यानंतर आपण एक सिंपल व्ह्यू बनवणार. ओके, झालेला आहे. ओके. सो पुन्हा एकदा सर्व्हर रन करावं लागेल ना. रन केल्यानंतर python manage.py आणि इथे आपण एक
फंक्शन यूज करणार क्रिएट सुपर युजर. ॲडमिनिस्ट्रेटरसाठी ॲडमिन असं युजर नेम देणार. पासवर्ड या जुन्या व्हर्जनची एक आहे पण ईमेल आय डी ठीक आहे 01gd@gmail.com. पासवर्ड थोडासा डिटेल्स द्यावा लागतो. तो सुपर युजर क्रिएटेड सक्सेसफुली. इथे आता आपण लॉग इन करू शकतो. सो लेट्स हॅव ॲडमिन. लॉग इन झालेलं आहे इथे. सो यामध्ये ग्रुप्स युजर्स दिसतील तुम्हाला आणि त्याला तुम्हाला ॲड करता येतील नवीन युजर्स. सो युजरचं नाव पासवर्ड. सो हे सगळं रेडी आहे आणि त्यांनी जे रेडी करून दिलेले हे कंपोनंट्स आहेत ना हे जे नवीन काय म्हणू आपण स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार बनवलेले असतात. नवीन स्टँडर्ड्समध्ये असं सांगितलं जातं किंवा असं फॉलो केलं जातं की साधारण जेव्हा कधी डॉक्युमेंट बनवलं जाईल एकतर ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. सेकंड थिंग ऑनलाईन CDN CSS पाहिजे. म्हणजे जी की स्टँडर्ड असते W3C ती ॲप्लिकेबल असते जेणेकरून गुगल सर्च इंजिन खूप क्विकली तुमचं वेबसाईट सर्व करू शकेल. तर मग हे करण्यासाठी बूटस्ट्रॅप सारखी लायब्ररी यूज करावी लागते आणि हे जे काही जँगोचे ॲडमिनिस्ट्रेशन पॅनल आहे ते बूटस्ट्रॅपचा वापर करून बनवलेला असणार. इन केस तुम्ही याला Ctrl+Shift+C जर प्रेस केला म्हणजे थोडक्यात मोबाईलमध्ये चेक करायचा विचार केला ते तुम्ही प्रेस केला 1-2 मिनटं वेळ लागेल. सगळं स्लो आहे. इथे मोबाईल व्ह्यूमध्ये येतो. ठीक आहे. सो मोबाईल व्ह्यूसाठी ॲडमिनिस्ट्रेशन नाही आहे एवढं. ओके. सो ॲक्च्युली असं आता की हे बहुतेक जुनं व्हर्जन आहे त्यामुळे मोबाईलसाठी हे प्रॉपर नाही आहे. मोबाईलमध्ये असंच दिसणार आहे फक्त छोटं दिसेल. तिथे तुम्हाला झूम करावं लागेल पिंच करून. आणि नवीन जे व्हर्जन आहे ते मात्र बूटस्ट्रॅपचे रिस्पॉन्सिव्ह असतात 100%. सेकंड थिंग जे काही ॲडमिनिस्ट्रेशन्स असतील किंवा जे काही फॉर्म्स असतील ते एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील आणि त्या फॉर्मॅटला क्रूड असं म्हणतात. ही प्रत्येक फॉर्मची एक बेसिक गरज आहे. याच्यात कुठली जास्त क्रिएटिव्हिटी नको आहे. यार तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट बनवताय आणि तुम्ही या क्रूड मेथडला बायपास करून काहीतरी नवीन करशाल असं नाही होत. तुम्हाला याच्यात क्रिएटिव्हिटी दाखवायला जास्त चान्स तुम्हाला म्हणजे कोणालाच नाही. मग काय आहे नेमकं हे? सो क्रूडमध्ये C फॉर क्रिएट. कुठल्याही फॉर्ममध्ये पाहिलं तर डेटा एंटर करणे म्हणजे थोडक्यात तो फॉर्म त्या फॉर्ममध्ये डेटा फिलअप करणे. सो यू कॅन कॉल इट ॲज क्रिएट. सो डेटा भरल्यानंतर दुसरा आहे रीड किंवा रिट्राईव्ह. डेटा बघणे. थर्ड अपडेट. डेटा पहिला तर फिल करणे, दुसरा तो चेक करणे. चूक असेल तर त्याला अपडेट करायला स्कोप पाहिजे आणि नको असेल तर डिलीट करायला स्कोप पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच उरत नाही एका फॉर्ममध्ये. आणि त्या हिशोबाने आपल्याला हे फॉर्म प्रोव्हाइड केलेले असतात की तुम्हाला युजर्स बघण्यासाठी युजर्सवर क्लिक करा. सध्या एकच युजर आहे. ठीक आहे. ॲडमिनवर क्लिक करा. काही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे चेंज करा म्हणजे थोडक्यात अपडेट होतं आहे. आणि नको असेल तर तुम्हाला इथून डिलीटही करता येईल. क्लिक करा. माझ्या मते ॲडमिनला नाही करता येणार आपल्याला. जे आपण दुसरे युजर्स करूयात त्याला आपल्याला डिलीट करता येईल. ॲडमिनला माझ्या मते नाही करता येणार. लेट्स ॲड सम मोर. हां, इथे खाली डिलीट बटन दिलेलं आहे बघा त्यांनी की तुम्हाला हे युजर डिलीट करता येईल. सो आय एम शुअर अँड लेट्स डिलीट. ॲडमिनला पण डिलीट करता येईल. मग इथून डिलीट करता येतं बघा. सो प्रत्येक फॉर्ममध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार. आता या कशा बनवायच्या काय बनवायच्या त्या आपण बघूया. सो फॉर नाऊ आपल्याला क्रिएट सुपर युजरपर्यंत 100% कळालेलं पाहिजे. ठीक आहे.
तर असं कोणी आहे का की ज्याला क्रिएट सुपर युजर पर्यंत कळालेलं नाही? ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी 100 असं टाईप करा. सो अगदी काही बेसिक कमांड्स आपण बघतो आहोत. श्रुतीने 0 लिहिलं काय? ओके, ते 100चा इमोजी हे का ते आयकॉन दिसत नाही मला. ठीक आहे. सो बेसिक विथ बेसिक कमांड्स आपण हे सगळं करीत आहोत. नेक्स्ट आपल्याला काही सिंपल व्ह्यूज बनवायचे आहेत. आणि हे व्ह्यूज कुठे बनवायचे तर साहजिकच आहे, आपण ते आपल्या ॲपमध्ये बनवणार. आणि आपल्या पायच्या सध्या कुठलंही ॲप क्रिएट नाही. ओके, तर मग आपल्याला ॲप पहिल्यांदा क्रिएट करावं लागेल. हाऊ टू क्रिएट द ॲप? ॲडमिन स्टार्ट ॲप आणि ॲपला नाव देऊयात आपण टू. ठीक आहे, त्याने बनवून दिलं टू. सो काही फाईल्स मिळाल्यात ज्यात आपण व्ह्यूजमध्ये जाणार. सो जसं आपण हे मॉडेल बघितलं की इथे आपण व्ह्यू सध्या डिझाईन करतो आहोत, की एखाद्या मॉडेलमधून आलेला डेटा कसा ॲक्सेप्ट करायचा किंवा एखाद्या टेम्पलेटमध्ये किंवा टेम्पलेटशी कम्युनिकेट करून डेटा कसा बनवायचा. सो आज आपण मॉडेल स्किप करणार आहोत कारण मॉडेल थोडं कन्फ्युजन क्रिएट करत होता. तो आणि काही जण नाही पण आहेत. So त्यामुळे आपण मॉडेल न घेता आज फक्त टेम्पलेट सोबत कसं कम्युनिकेट करायचं एका व्ह्यू थ्रू ते आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो पहिलं तर एक सिंपल व्ह्यू तर बनवूयात आणि त्या व्ह्यूचा इथे एक फॉर्मॅट दिलेला पण आहे. सो मी तो फक्त कॉपी करतो, व्ह्यूमध्ये एंटर करतो. सो फंक्शन हॅलो नावाचा आपण क्रिएट केलेला आहे. रिक्वेस्ट साहजिकच आहे की जेव्हा रिक्वेस्ट येईल देन आफ्टर हा फंक्शन कॉल केला जाईल. एक टेक्स्ट आपण पास करणार ज्यामध्ये हेडिंग 1 मध्ये वेलकम टू माय ॲप असं आपल्याला शो करायचं आहे. रिटर्न HTTP रिस्पॉन्स देणार आपण, नुसतं टेक्स्ट नाही देणार. ठीक आहे. HTTP रिस्पॉन्ससाठी आपल्याला एक मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागेल आणि ते इम्पोर्ट करण्यासाठी आपण इथे लिहिणार फ्रॉम फ्रॉम Django dot HTTP, then import HTTP response. सो HTTP रिस्पॉन्स आपण प्रोव्हाइड करणार. आता हा प्रोव्हाइड करायचं रिझन एवढंच आहे की इथे जे काही टेक्स्ट बनेल ते एका विशिष्ट प्रोटोकॉलमध्ये आपल्याला द्यावं लागेल आणि रिस्पॉन्सचा अर्थ तर समजू शकतो आपण. सो हे पूर्ण फंक्शन त्या प्रोटोकॉलमध्ये आपला डेटा कन्वर्ट करेल आणि दुसरं तिसरं काही नाही, त्या प्रोटोकॉल्समध्ये डेटा जेव्हा द्यायचा असतो तेव्हा तो पॅकेट्समध्ये डिवाइड करायचा असतो. हे पॅकेटिंग त्या रूलमध्ये केलं जातं आणि ते करण्यासाठी हे फंक्शन आहे. तो थोडंसं इनबिल्ट आहे. वैयक्तिक त्याचं व्हिज्युअलायझेशन तर कुठेच बघितलं नाही जाऊ शकत. परंतु असं समजा तुम्ही की इंटरनेटवरून एकाच वेळेस समजा आता 1 GB ची फाईल आहे. ओके, किंवा एखादा व्हिडिओ आहे जो की खूप मोठा आहे, साधारण 200 MB चा. आता आपल्याकडे जे इंटरनेट असतं ते किती असतं तर 1 MBPS 2 MBPS इंटरनेट असतं. 1 MBPSच्या इंटरनेटमध्ये ही 200 MB ची फाईल कशी बसेल? तो क्वाईट डिफिकल्ट. मग याला डिवाइड केलं जातं. ओके, आणि याचे जे फ्रॅगमेंट्स असतील, तुकडे असतील, त्याला म्हटलं जातं पॅकेट. आणि ते पॅकेट अगदी बाईट्स बाईट्स किंवा 10-10 बाईटचे बनवले जातात. 1 MBPS मध्ये किंवा 1 MBPSच्या साईजमध्ये ते पॅकेट ट्रान्सफर होतात सक्सेसफुली. एक पॅकेट ॲट अ टाइम. असे सगळेचे सगळे पॅकेट डाउनलोड केले जातात आणि त्यानंतर तो डिकोड केला जातो. थोडक्यात डीपॅकेट केलं जातं आणि डीपॅकेट केल्यानंतर ती वेबसाईट दिसायला लागते. इथे तेच होणार की आपण एखादं फंक्शन किंवा एखादा डेटा जेव्हा इंटरनेटवर पाठवू आणि तो जर खूप मोठा असेल, सध्या ठीक आहे की नुसतं हॅलो वेलकम आहे,
परंतु जर खूप मोठं काही आपण जर पास करायचं ठरवलं तर आपल्याला तो पॅकेटायझेशनचा रूल फॉलो करावा लागेल. आणि फॉर दॅट आपण HTTP रिस्पॉन्स कॉल करतोय, ज्यामध्ये हा टेक्स्ट पास केल्यावर याचं पुन्हा एकदा पॅकेटायझेशन केलं जाईल. तिकडे वेबसाईट बघून घेईल की डिपॅकेटायझेशन झाल्यावर त्याला कसं दाखवायचं ते. तो रिटर्नमध्ये आपण हे रिस्पॉन्स प्रोव्हाइड केला. बघा, आता आपल्याला हे हॅलो फंक्शन किंवा यातलं हे आउटपुट बघायचं आहे. मग इथे तुम्हाला पहिलं तर डिसाईड करावं लागेल, ओके, कुठल्या लिंकसाठी मला हे बघायचं आहे. सध्या तुम्ही रेग्युलर लिंकला इट वर्क कॉंग्रॅच्युलेशन असं काहीतरी बघताय. पब्लिक ॲडमिन लिहिलं, मला असं काहीतरी दिसतंय. ठीक आहे, मग काहीतरी ठरवा की यार काय टाईप केलं म्हणजे दिसेल. तर सध्या आपण असं ठरवूयात की जेव्हा जेव्हा हॅलो टाईप करेल, सरळ सरळ जेव्हा हॅलो टाईप करेल तेव्हा मला काय दिसलं पाहिजे, वेलकम टू माय ॲप. तर मग आता ही जी काही URL आहे, ही URL आपल्याला डिकोड करावी लागेल. ही URL आपल्या पायचार्ममधल्या URLsला सांगावी लागेल. आता हे करण्यासाठी एक मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये. बघा इथे हा जो सेक्शन आहे ना, तो ह्या सेक्शनला म्हणायचं URL मॅपिंग. सो जँगो कडून एक URL साठी रिक्वेस्ट आली आणि ती रिक्वेस्ट काय नावाची बघून घ्या, हॅलो. ही रिक्वेस्ट आता आपण ऍक्सेप्ट करणार. कुठे ऍक्सेप्ट करायची ती बघून घ्या. ती ऍक्सेप्ट करण्यासाठी आपला जो मेन प्रोजेक्ट आहे त्याच्यात जाऊया. सो URLs मध्ये आलो, इथे ती रिक्वेस्ट येणार, राईट. आपलं जे ॲडव्हान्स व्हर्जन आहे त्यात आपण डायरेक्टली लिहितो. इथे मात्र आपल्याला थोडी शाळा करावी लागते आणि इथे आपण लिहूयात हॅलो. हॅव टाईप हॅलो. इथं जसं आहे तसं सध्या राहू देऊ. सो फॉर सम रिझन आपल्याला इथे आर त्यानंतर असा एक ॲपोस्ट्रॉफीवाला जो काही कंट्रोलचा सिम्बॉल आहे तो द्यावा लागणार आहे. अदरवाईज नवीन जे व्हर्जन आहे तिथे तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं, ते की समजण्यासारखं आहे. सध्या जिथे आहे ते असं देतो. तर आपल्याला एक रिक्वेस्ट आली हॅलो अशी. ही आल्यानंतर आपल्याला काय करायचं, ओके, तर ते आपल्याला इथे डिफाईन करावं लागेल. ते आल्यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते इथे आपण देणार आहोत. सध्या आपण एक काम करूया, हॅलोला पण ऍडमिन साईट URLच देऊन टाकू. बघूयात होतं का. हॅलो लिहितो, एंटर करतो, डिझाईन ऍडमिनिस्ट्रेशन दिसत आहे. पुन्हा एकदा ऍडमिन लिहिलं, हेच दिसत आहे. अशा आपण पाहिजे तितके URL पॅटर्न्स एका ऍडमिन साठी बनवू शकतो. हॅलो, चारही कीवर्ड्स तुम्हाला ऍडमिन पॅनल प्रोव्हाइड करतील. हॅलो, हॅपी, वर्ल्ड. परंतु दरवेळेस ऍडमिन साईटच दिसणं हे नॉट प्रॉपर. तुम्हाला दाखवावं लागेल काहीतरी वेगळं. मग हॅलो म्हणल्यावर तुम्हाला दाखवायचं आहे एक दुसऱ्या ॲप मधली एक फाईल. ठीक आहे, बरं. इथे एक रिक्वायरमेंट अशी असते की तुम्हाला URLच पास करावे लागते ऑलवेज. जसं इथे पण केली माझ्याने ऍडमिन साईट URLs, कारण आपण URL मध्ये आहोत. URL पॅटर्न नावाचा एक सेट आपण बनवत आहोत. ठीक आहे, सेटने लिस्ट आयटम बनवत आहोत आणि त्या लिस्ट आयटम मध्ये साहजिकच आहे तो URL शिवाय दुसरं काही घेणारच नाही. सो एक URL जी रिक्वेस्ट आहे ती, आणि इथून तुम्हाला कोणत्या URL ला पास करायचं आहे. ठीक आहे, सो बघूयात मग. सो जिथे आपल्याला रिडायरेक्ट करायचंय ते एक वेगळं फंक्शन आहे. त्याला आपण एक काम करूया, इथे लिहूयात फ्रॉम. कुठे आहे ते, टू मधलं काय इम्पोर्ट करायचं आपल्याला, व्ह्यूज. ठीक आहे, तो URLs फ्रॉम, एकदा बघतो मी, टू दिसला. ठीक आहे,
इम्पोर्ट, टू मधून काय इम्पोर्ट करायचं आपल्याला, व्ह्यूज. ओके, आणि आता इथे लिहायचं आहे व्ह्यूज डॉट, कोणतं फंक्शन आहे आपलं, हॅलो. नुसतं हॅलो लिहूयात, माझ्या मते तो समजून जाईल. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. इथे लिहितो हॅलो, वेलकम टू माय ॲप. ठीक आहे. सो पुन्हा एकदा बघा, जेव्हा URL रिक्वेस्ट आली ती येऊन 100% इथे पडणार पहिल्यांदा, जे आपलं प्रोजेक्टचं मेन URLs आहेत तिथे. तिथे हॅलो जेव्हा कोणी म्हणेल तेव्हा आपण व्ह्यूज डॉट हॅलो कॉल केली. व्ह्यूज पण कोणती आहे, टू मधली व्ह्यूज आहे. आता इथे थोडीशी अडचण येणार आहे की आपलं एक ॲप आहे म्हणून जमलं. असे जर 2-4 ॲप असते आणि प्रत्येक ॲपमध्ये व्ह्यूज असतात, जसं आता 2 मध्ये व्ह्यूज आहे, असंच आपण 3 बनवलं त्याच्यातही व्ह्यू राहील. मग इथे तेही इम्पोर्ट करू, पुन्हा चौथंही इम्पोर्ट करू, पाचवं इम्पोर्ट, असे सगळे जर व्ह्यूज असले आणि आपल्याला एका स्पेसिफिक व्ह्यू मधलं फंक्शन कॉल करायचं आहे, तर मग मात्र आपल्याला डिफिकल्ट आहे. ठीक आहे. मग आपल्याला प्रत्येकाला कदाचित रिनेम करत बसावं लागेल. सो ही मेथड त्यासाठी नाही आहे, त्यासाठी एक दुसरी मेथड आहे. ओके, जी आता आपण कदाचित उद्या डिस्कस करू. बट आज आपण एक छोटंसं फंक्शन बनवलेलं आहे. आता उद्या मात्र हे रिपीट करणार नाही बरं का मी, आता इथून पुढे जाईल नक्कीच. हां, इथपर्यंत 100% कळालं का ते एकदा कन्फर्म करा. नसेल कळालं तर विचारा की कुठे अडचण आहे, ते आपण रिडिस्कस करूया. ओके, चालेल. अजून एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघू. याच्या पुढे तुम्ही दुसरंही काय देऊ शकशाल, की जसं हॅलो, नुसतं हॅलोसाठीच नाही, पुढे हो असं काहीतरी लिहिलं. स्टील आपण तेच एक फंक्शन पास करतो आहोत. तेच पास केलं. त्याच्यानंतर इथे आपण एक छोटीशी शाळा करणार. इथे आपण लिहिणार असं काहीतरी. हे जुन्या व्हर्जनसाठी. हा, नवीन व्हर्जनसाठी तुम्हाला सांगतो असं लिहावं लागेल. इथे इंटिजर द्यावं लागेल, कोलन द्यावं लागेल, आणि मग तुम्ही काहीतरी लिहा, जसं की नंबर. बट याच्यात ते चालत नाही, आणि ते तुम्हाला काम करण्याची गरज पडू शकते. सो आपण असं काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, सो इथे आपल्याला फंक्शनमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील. इथे डी प्लस लिहिलेलं आहे आपण. आपण आपल्या व्ह्यूज मध्ये जाऊ आता पुन्हा एकदा. इथे कॉमा देऊन असं काहीतरी लिहिलं आपण. Run it. त्याला कुठलं तरी एकच यावं लागेल.
समाधानाचं लिहितो मी. हा ठीक आहे चालेल. सो वेलकम टू माय ॲप आणि 2010 म्हणजे थोडक्यात त्याने ही स्ट्रिंग सॉरी हा नंबर रीड केला आणि रीड करून तुम्हाला बरोबर ते आर्टिकल्स तो दाखवणार. तो आता आम्ही जस्ट डिस्कस केलं होतं की सगळ्यात सुरुवातीला न्यूजपेपर्स मॅनेज करण्यासाठी जँगोचा वापर केला गेला होता. तर मग इयरली न्यूजपेपर बघायचे. तर साधारण इयर एंटर करायचा, मग नंतर मंथ एंटर करायचा आणि मग एखादी तारीख एंटर करायची. तर आपल्याला त्या तारखेचा न्यूजपेपर मिळतो. तो असा तो एक फॉर्मॅट असणार आहे. आपण डिटेल त्याच्याबद्दल अपकमिंग लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो आजचं एवढंच टास्क राहील तुमचं. सिस्टमॅटिकली एक फंक्शन आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे आणि यू आर एल्स मधून ते शो करायचं आहे. ठीक आहे. सो उद्या आपण मल्टिपल यू आर एल बघणार. दुसऱ्या एखाद्या फाईलमध्ये यू आर एल बनवायची, इथून आपण त्या यू आर एलला रिडायरेक्ट करणार. सो आज थांबूया तिथे. आज बहुतेक 8ला लेक्चर्स आहेत का कोणाचे? का आहेत सगळेजण? मला असं सांगण्यात आलं होतं की 8ला कॉलेज आहे कोणाच तरी. कोणाचं आहे का की सगळेजण ऐकू शकतील अजून थोड्या वेळात? बरं, जे अजून अर्धा तास थांबू शकतील, हां, त्यांनी वाय प्रेस करा. त्यांना ज्यांना अडचण आहे त्यांनी एन प्रेस केलं चालेल. हॅलो, प्रत्येकाने येस लिहा एकदा क्विकली, जेणेकरून कळेल मला सगळेजण आहेत म्हणून एकतर. ओके, ठीक आहे, चौघजण आहेत, चलेगा. सो आपण अजून थोडासा एक स्टेप पुढे जाऊयात. बघा, आपण इथे हॅलो लिहून असं काहीतरी केलं आणि तिथे आपण त्या नंबरला पास केला. इन्स्टेड ऑफ दॅट व्ह्यूजमध्येच आपण अजून एक शाळा करूया. शाळा इन द सेन्स एक फंक्शन बनवूया आणि या फंक्शनला नाव देऊ, फंक्शनला नाव देऊयात ॲप. नको, ॲप त्याची रिझर्व कीवर्ड आहे ॲप. ठीक आहे. नाव काय दिलं आपण? वेब, WEB. इथे आपल्याला एक असं करायचं आहे की HTMLचं वेब पेज आपल्याला पास करायचं आहे रन केल्यानंतर. ओके. सो रिस्पॉन्समधून ते शक्य नाही. तसं तर आपण केलंच, की एक हेडिंग टॅग पास केली, बट हेडिंग टॅग इज नॉट द आन्सर. इथे तुम्ही काय पूर्ण HTMLचा कोड लिहू नाही शकत. तुम्हाला एक प्रॅक्टिकल HTMLचं पेज हवं आहे आणि फॉर दॅट तुम्हाला ते पेज रेंडर करावं लागेल आणि रेंडरसाठीचा मॉड्यूल ऑलरेडी ते इम्पोर्ट केलेला आहे. ठीक आहे. सो इथे आपण सिम्पली लिहिणार रेंडर. लेट्स चेक रेंडर हाऊ इट वर्क्स. इथे रिक्वेस्टला रिक्वेस्ट कॅरेक्टर किंवा ऑब्जेक्ट तुम्हाला लिहावा लागेल. कॉमा देऊन ती फाईल तुम्हाला पास करायची ती लिहायची. तर इथे मी लिहितो टेम्पलेट्स पब्लिक इंडेक्स .html. पुढे एक डिक्शनरी ऑब्जेक्ट तुम्हाला पास करावा लागतो. म्हणजे बळजबरी नाहीये, बट करायचं आहे आपल्याला पुढे चालून. बरं, आता सध्या काय होणार ते बघा. URLs मध्ये जातो पुन्हा एकदा. हॅलो ऐवजी कुणीतरी वेब लिहित आहे. जो कोणी वेब लिहेल त्याच्यासाठी आपण एक वेगळं फंक्शन देतो आहोत, वेब नावाचं. त्या हॅलो ऐवजी आपण लिहिणार वेब.
बरोबर, इथे लिहायची गरज नाही. सो व्ह्यूज डॉट वेब, जो कोणी वेब म्हणेल त्याला वेब आपण देतो आहोत. कंट्रोल एच करतो, रन करतो. एरर दिसणार आहे, परंतु तो एकदा बघूयात आपण. वेब लिहिल्यानंतर आता ठीक आहे, रिक्वेस्ट प्रॉपरली गेली नाही अजून. व्ह्यूज मध्ये एकदा वेब चेक करू आपण. ठीक आहे, एकदा एक सिंपल फंक्शन रन करतो जेणेकरून शुअर होता येईल. सॉल्व ओके. आपण लिहिणार रेंडर. And let's delete this dictionary. Let's delete this template hello.html. सो याला रन करतो. एक एरर दिसणार आहे छोटासा, तो एकदा आपण स्टडी करूयात. हा, आत्ताशी एरर एरर भेटला आपल्याला. ओके, सो एरर मध्ये काय सांगितलं बघा, टेम्पलेट डॉट हॅलो एच टी एम एल डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, तो आपल्याला तर ही एक फाईल बनवायची आहे. मग आता टेम्पलेट इज अ फोल्डर. सो बनवण्यासाठी आपण इथे राईट क्लिक करणार. हे फोल्डर बनवायला बेसिकली तुम्हाला अनटायटल्डच यूज करायचं आहे. तर न्यू इथे डिरेक्टरीवर क्लिक करेल. एक टेम्पलेट्स नावाचं फोल्डर बनवलं जाईल. बनवल्यानंतर त्याच्यात पुन्हा न्यू करणार आणि एच टी एम एल फाईल बनवणार. एच टी एम एल फाईलला नाव देतो हॅलो. दिस इज हॅलो. अजून एक फाईल यात बनवून ठेवा. काही कंपायलर्समध्ये तुम्हाला थोडीशी परेशानी मे बी त्यामुळे होऊ शकेल. त्या फाईलचं नाव असेल बेस डॉट एच टी एम एल. ठीक आहे, बेस बनवून ठेवा नुसती. जे इथे टायटल देतो दिस. अर्धा तास झाला पुन्हा एकदा. हाफ आवर इज ओव्हर. 2 मिनिटं स्टार्ट होईल. हा, ठीक आहे. सो लेट्स, इथे आपण एक हेडिंग देऊयात आता. किंवा एक काम करतो. बूटस्ट्रॅप ऑन करतो. बूटस्ट्रॅप बूटस्ट्रॅप बूटस्ट्रॅप. तर यामध्ये एक कार्ड.
कार्ड नावाचं छोटस आहे, असं पद्धतीने दिसणार आहे ते. ठीक आहे, तो हे जस्ट कॉपी करतो. आणि ते पेस्ट करून देतो. ही एक लिंक आपल्याला त्यामध्ये ऍड करावी लागेल. दिली असते. ओके, सो काय केलं, पुन्हा एकदा रिवाइज करतो. टेम्पलेट्समध्ये आपण एक हॅलो डॉट एच टी एम एल क्रिएट केली. ही एच टी एम एल आता आपल्याला एक्झिक्यूट करायची, पण कधी, जेव्हा आपण इथे ऑब्लिक वेब असं लिहू तेव्हा. आता एंटर करतो. स्टील एक अडचण त्याच्यात छोटीशी आहे. झालं खरं नाही झालं. अरे सर्व्हर रन नाही आता. बाय. तरी पण एक अडचण त्याच्या समोर ती आहेच. ठीक आहे, टेम्पलेट एक्झिट करत नाही म्हणतोय तो. तर इथे पाथ मध्ये आपण एक छोटीशी मिस्टेक केली, ते बघूया एकदा. URL कुठे गेली? व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. पाथ मध्ये एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला, आपण लिहिलेले टेम्पलेट, राईट. आणि जेव्हा आपण टेम्पलेट लिहिलं, त्याने असं गृहीत धरलं की ही फाईल ह्या टू फोल्डरच्या नंतर आहे, जी की सध्या तशी नाहीये. ती एक एक स्टेप मागे आहे. आपण इथे डॉट डॉट देणार आणि एक बॅक / प्रेस करणार. ठीक आहे, आता एक घर मागे आलो आपण, रन करून बघूयात. तरी अडचण येईल. ही अडचण आलेली आहे. आपल्याला काही सेटिंग्स कराव्या लागतील. ठीक आहे, काही सेटिंग्स न केल्यामुळे ही अडचण आलेली आहे. आणि आता तीच एक सेटिंग आहे का, जी म्हणजे आजच्या टॉपिक मधली एक इम्पॉर्टंट वाली सेटिंग असणार आहे. सो त्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट मधलं सेटिंग्स डॉट पाय मध्ये जायचं आहे. ठीक आहे, स्क्रोल करायचं आहे. एक इम्पोर्ट OS जे नवीन व्हर्जन आहे त्यामध्ये तुम्हाला हे करून ठेवावं लागणार आहे. सो इम्पोर्ट OS करायचा आहे. जस्ट स्क्रोल डाऊन. इथे तुम्हाला टेम्पलेट्स नावाचा एक सेट दिसेल. आणि ज्या DIRS नावाचं पुन्हा एक सबसेट दिसेल. त्यात तुम्हाला एंटर करायचंय. काय एंटर करायचंय? OS डॉट पाथ डॉट जॉईन. यात टाईप करायचंय बेस डिरेक्टरी, कॉमा आणि डबल कोट मध्ये तुम्हाला लिहायचंय फोल्डरचं नाव, टेम्पलेट्स ऑब्लिक, जे तुमच्या फोल्डरचं नाव असेल ते लिहायचं. What's happened? It's ओके. इथे टेम्पलेट्स करावं लागेल. छोटीशी मिस्टेक झाली. सो ती HTML फाईल एक्झिक्यूट झाली इथे, राईट. आणि एक छोटी मोठी अडचण पण आली. लिंक त्याने फेच नाही केली. ओके, सो बघूयात आपण. मीन व्हाईल डिस्कस करू त्यावर. सो हे असं काहीतरी दिसत आहे. आणि एक स्टॅटिक सेटिंग असते अजून एक, ती केल्यानंतर आपल्याला कार्ड इफेक्ट एकदम प्रॉपरली दिसायला लागेल. सो फॉर नाऊ ज्या दोन गोष्टी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायच्या त्या ह्या, की व्ह्यूज मध्ये वी आर युझिंग रेंडर फंक्शन गोइंग फॉर रिक्वेस्ट ऑब्जेक्ट, कॉमा देऊन आपल्याला पाथ मेन्शन करायचा आहे की आपली एक्झॅक्टली फाईल कुठे आहे. सो डॉट डॉट म्हणजे एक स्टेप मागे आलो, कारण आपण टू फोल्डर मध्ये आहोत.
टू मधून मागे येणार, मग टेम्पलेट शोधलं जाईल आणि त्यातलं हॅलो HTML एक्झिक्यूट केलं जाईल. सो हे करण्यासाठी त्याच्या अगोदर सेटिंग्समध्ये टेम्पलेट्समध्ये dir आणि इथे आपण एक os.path.join आणि एक बेस डिरेक्टरी ऑब्जेक्ट देणार, ऑब्जेक्ट इन द सेन्स कॉन्स्टंट देणार आणि त्यात आपण हे मेन्शन करणार की ऑलवेज टेम्पलेट्स म्हणलं की हे टेम्पलेट्स ऍक्सेस करायचं आहे. त्यातली ही हॅलो फाईल आता वेब बनल्यानंतर एक्झिक्यूट झाली. अशा आपण किती पाहिजे तितक्या फाईल बनवू शकतो. तर इथे आपण अजून एखादी HTML फाईल बनवू शकतो. त्यामध्ये आपण नाव देऊयात IN आणि टायटल घेऊयात let's copy the code of some website. काहीतरी कॉपी करतो यातून, आता पेस्ट करतो. पेस्ट झाला. पेस्ट केला. यात बऱ्याच ॲसेट्स नसल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही, परंतु हे in.html आपल्याला एक्झिक्यूट करायचं. तर मग एकदा व्ह्यूज मध्ये जाऊयात. जसं वेब फंक्शन बनवलं तसं एक दुसरं बनवूयात. येस, नुसतं स्मार्ट आणि इथे हॅलो ऐवजी लिहिणार इन. URLs मध्ये जाणार, URL आपल्याला डिफाईन करावं लागेल इन नावाने. then in save. हे इन नावाचं ऑलरेडी काहीतरी आहे यार, इन नाही चालत त्याला. इन हो यस आहे. हे पेज एक्झिक्यूट झालं आता. सो पेज रेंडर करायचं स्किल किंवा पेज रेंडर करायचं जे आहे ट्युटोरियल, ते आज आपल्याला 100% क्लिअर करून घ्यावं लागेल. कारण उद्या आपण या पेजमध्ये डिक्शनरीज पास करणार आहोत आणि त्या डिक्शनरीचा डेटा कसा फेच करायचा ते बघणार आहोत. ठीक आहे. सो आजसाठी आपण इथे थांबूयात आणि एन्जॉय द डे. गुड मॉर्निंग. आज पहिल्यांदा सकाळी सकाळी बॅच घेतली बरं का. आता याच्यानंतर बॅचेस इथून पुढे कंटिन्युअसली. याचं कोणाला काही अडचण असेल विचारून घ्या. अजून 8 मिनिट आहेत. एनीवन हॅव एनी डाऊट? समाधान, रोहित, वैष्णवी, देन शिवराज. व्हेरी शिवराज सुरुवातीला जॉईन झाला. ओके. सो चालेल, आपण थांबूया तिथे. रेकॉर्डिंग केलेली आहे आज. टुमॉरो विल कंटिन्यू. थँक यू ऑल ऑफ यू.